कालच्या लेक्चरमध्ये आपण इम्पॉर्टंट बघितलं होतं काय काय असते ते. ओके, तर चला सुरू करूया. बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण ही रिॲक्शन बघितली होती, पण चला आता डबल रिव्हिजन करूया त्याचे. बघा, हे आहे कॅल्शियम कार्बोनेट आणि त्याच्यामध्ये 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. ओके, याला मी रिॲक्ट केलं. ओके, याला रिॲक्ट केल्यानंतर काय होणार, याला रिॲक्ट केल्यानंतर या ठिकाणी कॅल्शियम क्लोराईड होणार आणि या ठिकाणी H2O आणि CO2 राहणार. ओके, म्हणजे वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड राहणार. बघा, आपण नॅचरली गॅस घेतो. आपण पॅन्डेमिकच्या काळात बघितलं की व्हेंटिलेटर वगैरे असतं. ओके, सो त्या ठिकाणी जे नॅचरल गॅस नसतो तो बनवलेला असतो. ओके, तर खूप साऱ्या ठिकाणी हे जो गॅस आहे तो यूज केला जातो. ओके, मग तो बनवला कसा जातो तर ते आपण आता बघूयात. ओके, तर कशा पद्धतीने बनवला जातो ते बघूयात. तर चला बघूयात. तर बघा, आपण नॅचरली गॅस बघतो की कशा पद्धतीनं होतं. ओके, नॅचरली गॅस आपल्याला प्रोसेस माहिती आहे, ऑक्सिजन हे आपण नॅचरली मिळतं, बरोबर. मग हे गॅस जो आहे हा नॅचरली तर मिळतोच आपल्याला, पण आपल्याला हा आपण लॅबमध्ये बनवू शकतो देखील. ते कसं बनवू शकतो बघा, तर चला बघूया कसं पद्धतीने बनवू शकतो ते. बघा, हे एक मी फ्लक्स घेतलेला आहे आणि फ्लक्समध्ये मी त्यात मी CaCO3 ॲड केलेला आहे. म्हणजे त्या कॅल्शियम कार्बोनेट भरा. ओके, CaCO3 टाकलेला आहे. आता याचा फ्लक्समध्ये इंटर केल्यानंतर मला HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि कॅल्शियम कार्बोनेट यांना एक सोबत टाकला आपण याच्यामध्ये. ओके, यांना आपण एक सोबत टाकलं याच्यामध्ये, बरोबर. बघा, याच्यात आपण एक सोबत टाकलं. बघा, आता ही जो पाईप दिसतोय तुम्हाला, हा पाईप बघा, गॅस जो आहे यातून गॅस बनणार, बरोबर. तर गॅस काय होतो, ज्या वेळेस गॅस बनतो त्यावेळेस तो रिलीज करण्याचा प्रयत्न करतो, असा पळून जाण्याचा प्रयत्न करतो ॲटमॉस्फिअरमध्ये, बरोबर. तर ह्या बीकरला तो कनेक्ट आहे, ह्या बीकरला तो काय आहे, कनेक्ट आहे. ओके, बघा, या बीकरला तो काय आहे, कनेक्ट आहे. बघा, अशा पद्धतीने काय या बीकरला कनेक्ट आहे. ओके, या ठिकाणी ट्यूब हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे या ठिकाणी. ओके, तर हे या ठिकाणी आपण म्हटलं ना अशा पद्धतीने टाकलं, ते काय HCl टाकलं. ओके, तर हे जे आहे काही अशा पद्धतीनं टाकलेलं आहे. त्यानंतर बघा, हे जे आहे अशा पद्धतीने हे केलेलं आहे. आता काय होणार बघा, हे HCl, ओके, HCl प्लस इथे दिसते की तुम्हाला CaCl. ओके, तर हे जे आहे हे रिॲक्ट केल्यानंतर कॅल्शियम आणि क्लोराईड मिळून कॅल्शियम क्लोराईड बनवतील आणि हे दोघं रिॲक्ट केल्यावर कॅल्शियम आणि क्लोराईड मिळून कॅल्शियम क्लोराईड बनवतात, बरोबर, जे की प्रोडक्ट असेल. तर ह्याच्यामधून जो आहे याच्यामधून एक बघा, याच्यामधून काय होणार, याच्यामधून गॅस बाहेर, याच्यामधून वॉटर तर याच्यामध्ये असेलच, हे बघू शकता या ठिकाणी वॉटर तर आहेच. ओके, याच्यामध्ये वॉटर असेलच आहे. ओके, याच्यामध्ये वॉटर तर आहेच, याच्यामध्ये वॉटर बनणार, म्हणजे हे होणार. आणि बघा, हा जो गॅस आहे तो गॅस बाहेर पडणार. मग बघा, आपण या ठिकाणी गॅस जो आहे बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने नळीतून अशा पद्धतीने रिलीज होणार आणि नंतर तो आहे CO2 जो आहे तो याच्यात येणार. ओके, तर हे गॅस इथून अशा पद्धतीने रिलीज होणार आणि गॅसची प्रॉपर्टी माहिती आहे की जेव्हा तो बनतो त्यावेळेस तो रिलीज होण्याचा प्रयत्न करतो. मग तो काय करतो, अशा पद्धतीने याच्यामध्ये हा जो आहे अशा पद्धतीने याच्यामध्ये ॲड होतो. ओके, ती अशा पद्धतीने प्रोसेस आहे. आय होप तुम्हाला ही समजलेली असेल. ओके, बघा, आता मी जे सांगणार आहे ते कोणीही सांगणार नाही आहे तुम्हाला. याच्या फिजिकल प्रॉपर्टी जे आहेत जे जनरल कोण सांगत नाही आहेत. बघा, तर फिजिकल प्रॉपर्टी याची जी आहे कार्बन डायऑक्साईडची, तर ते कलरलेस असते, त्यानंतर ट्रान्सलेट असते आणि ती जी आहे ऑर्डरलेस हे असते, गॅस असतो. ओके, गॅस असतो. त्यानंतर हे जे आहे एअर आणि पेनिकल असते, सोल्युबल वॉटर असते, सोल्युबल इन वॉटर असते आणि कार्बन डायऑक्साईड असतो
तर तो नायदर बर्न ऑर सपोर्टिंग असतो. ओके, तर थोडेसे ही आहे, बाकी काय नाही. तर बघा आता आपण थोडंसं म्हणजे याचा वेगळ्या पद्धतीनं हे बघूयात आता. ओके, बघा आपण म्हणजे हे बघितलं. ओके, तर बघा थोडं वेगळं आता याचं जे काही आहे बघा. आता केमिकल प्रॉपर्टी बघूयात आपण याची. ओके, केमिकल प्रॉपर्टी इथं मी घेतलेली आहे, पण थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने थोडं हटके बघूयात. बघा, केमिकल प्रॉपर्टी आहे, इट इज युज्ड फॉर प्रिपेरिंग मोस्ट एलिमेंट मोस्ट ऑफ अ कंपाऊंड. तर बघा हे जे CaCO3 जे आहे, तर हे जे आहे हे कार्बन डायऑक्साईडच्या हेल्पने बनते. बघा हे NaHCO3 जे आहे, बेकिंग सोडा जो हे यूज करतो तो. त्यानंतर हा जो Na2CO3 आहे, जो वॉशिंग सोडा, वॉशिंग मशीनमध्ये आपण जे कपडे धुण्यासाठी जो सोडा यूज केला जातो तो देखील याच्यापासून बनतो. तर आता बेकिंग सोडा बघा, बेकिंग सोडा मी जसं म्हटलं तर हे तुम्हाला थोडंसं आता मी डीपमध्ये सांगतो. ओके, बेकिंग सोडा जो आहे तो कसा बनतो बघा. या ठिकाणी बेकिंग सोडा कसा बनतो. ओके, याच्या मागची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस बघूयात आपण. बघा मी काय केलं, 2 molecules ऑफ सोडियम घेतलं, 2 molecules ऑफ सोडियम घेतलं. ओके, 2 molecules ऑफ सोडियम ऑफ हायड्रोक्साईड घेतलं आणि कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्ट केलं. ओके, कार्बन डायऑक्साईड रिॲक्ट केलं. तर ही काय होणार यांचं बघा, या ठिकाणी जागा नाही आता मी इथे लिहितो. ओके, तर काय होणार यांचं बघा, Na2CO3 ओके आणि H2O, पाणी जे आहे तर ते रिलीज होऊन जाईल. ओके, पाणी जे आहे तर ते रिलीज होणार. बरोबर, मी 2 molecules ऑफ सोडियम हायड्रोक्साईड घेतलं आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज केलं. तर काय होतं इथं, तर होतं काय की ही जे Na आहे ते Na तर ते इकडे येणार, असं जाणार आणि हे जे एकत्र येणार आणि सोबत हे जे आहे CO ला घेऊन एक अशा पद्धतीने हे करणार आणि पाणी जे आहे ते रिलीज होणार. ओके, तर स्क्रीनशॉट घ्या. गायब, ऑनलाईन लर्निंग तसंच असतं, तर स्क्रीनशॉट घ्या. त्याला आपण सोडियम कार्बोनेट म्हणतो. ओके, आता बायकार्बोनेट बघूयात कशा पद्धतीने असतं ते. बायकार्बोनेट दिले की इथं बेकिंग सोडा. हां बघा या ठिकाणी दिलेलं आहे एक्झाम्पल, बेकिंग सोडा कशा पद्धतीनं. जे मी तुम्हाला जर हे वाचून सांगितलं म्हणजे हे एक्सप्लेन केलं असेल तुम्हाला समजलं नसतं, म्हणून मी ती रिॲक्शन घेतली होती. ओके, मी नोट्समध्ये सगळं देतो, पण एक्स्ट्रा अल्ट्रा प्रो देखील सांगतो. बघा याचा यूज कुठं होतो, आपण याचा युजेस बघूयात आता. ओके, तर याचा यूज कुठं होतो, फूडमध्ये होतो. आणखीन जे तुम्ही कोल्ड्रिंक पिता. ओके, कोल्ड्रिंक पिल्यानंतर बघा ते म्हणजे ते हे येतं कोल्ड्रिंक, त्यामध्ये देखील यूज केला जातो. त्यानंतर जे सोडियम असं CO2 ओके, जे म्हणजे ड्राय आईस असतं, दुधाचे पदार्थ हे ठेवण्यासाठी असतं, तर त्या ठिकाणी देखील याचा यूज केला जातो. त्यानंतर जे आहे मीठ कॉइलिंग वगैरे, त्यानंतर म्हणजे जे दुधाचे पदार्थ वगैरे असतात तर ड्राय, तर ते नीट ठेवण्यासाठी देखील याचा म्हणजे हे केला जातो, यूज केला जातो. त्यानंतर खूप ठिकाणी याचा हे केला जातो यूज. ओके, त्यानंतर जे फायर हे असतं फायर पॉवर, तर त्या ठिकाणी देखील याचा यूज केला जातो. अशा पद्धतीने काही डब्बा असतो, तर याच्यामध्ये देखील याचा यूज केला जातो. ओके, सो इमर्जन्सी असतो, जर कुठं जाळ वगैरे लागला असेल तर त्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. ओके, तर हे जे आहे हे मी सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं असतं वगैरे ते. ओके, तर ते ह्याचा यूज जे आहे तर ते अशा पद्धतीनं काही केला जातो. ओके, तर आय होप हे देखील समज असेल की तुम्हाला कुठे कुठे यूज याचा होतो ते. ओके, त्यानंतर जे कॅफेमध्ये जे काही हे बनतात म्हणजे सबस्टन्स वगैरे बनतात कॅफेमध्ये जे काही बनतं, तर त्यामध्ये देखील याचा यूज केला जातो. ओके, आता आपण बघणार आहोत फायर एक्सटिंग्विशन. तर काय असतं फायर एक्सटिंग्विशन, तर बघा एक हे असतं बघा, ज्या ठिकाणी पब्लिक प्लेस वगैरे असतं ना, तर त्या ठिकाणी काही अशा पद्धतीनं हे पॉवर एक्सटिंग्विशन असतात बघा. ओके, सो अशा पद्धतीने काही फायर एक्सटिंग्विशन असतात. तर बघा आता ह्याचे मध्ये जो आहे तो कार्बन डायऑक्साईड नसतो, CO2 नसतो याच्यामध्ये,
पण याच्या बाहेर आतमध्ये याच्या कार्बन डायऑक्साईड नसतो, पण याच्या बाहेरून जो येतो तो कार्बन डायऑक्साईडच असतो. कसं बघा आता कशा पद्धतीने रिएक्शन होते ते बघा. याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड नसतं, पण जे बाहेर येतं ते कार्बन डायऑक्साईड असतं. आणि जे यांनी जाळ कसा विझते ते बघूयात. ओके, कार्बन डायऑक्साईडने जाळ विझतो, कसा विझतो ते बघूयात आपण आता. ओके, याच्यामध्ये तर नाही, यातमध्ये तर कसं होतं रिॲक्शन बघा. तर बघा याच्यामध्ये 2 कंपाऊंड आहेत. कोणकोणते कंपाऊंड आहेत तर बघा याच्यामध्ये 2 कंपाऊंड आहेत. एक आहे सोडियम बायकार्बोनेट. ओके, एक आहे सोडियम बायकार्बोनेट. ओके, तर हा सोडियम बायकार्बोनेट आहे. आणि दुसरा आहे तो म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. ओके, सल्फ्युरिक ॲसिड आहे. एक आहे सोडियम बायकार्बोनेट आणि दुसरा आहे सल्फ्युरिक ॲसिड. ओके, H2SO4. ओके, आणि दुसरा आहे सोडियम बायकार्बोनेट. बघा आता नीट लक्ष द्या. याच्यामध्ये काय होतं बघा की हे जे आता हे जे ही आहे म्हणजे हे जे ही आहे बघा, ही जी नोक आहे. ओके, याच्या पुढे हे असं असतं. तर बघा ह्याच्या पुढं कसं असतं, ही याच्यामध्ये इथं ही आहे सल्फ्युरिक ॲसिड. ओके, हे जे आहे याच्यात सल्फ्युरिक ॲसिड आहे आणि इथं जे आहे इथे हां बघू शकता इथे जो आहे हा सल्फ्युरिक ॲसिड आहे आणि इथे सोडियम बायकार्बोनेट आहे. सोडियम बायकार्बोनेट आहे याच्यामध्ये. बघा ज्यावेळेस मी ही वरून दाबलं, ज्यावेळेस मी इथून वरून दाबलं त्यावेळेस ही जी बॉटल आहे ती तुटणार. कशी बघा, याच्यात जरा नाही समजणार नीट. बघा याच्यासाठी मी एक इमेज घेतलेली आहे इथे. तर बघा इथे काय होणार, ही जी अशा पद्धतीने ही जी असते ना, ही तीच ट्यूब असते. ही जी दिसते तुम्हाला ही रेष, ही जी रेष दिसते, ही जी रेष दिसते तर ही पांढऱ्या कलरची रेष आहे. ही पांढऱ्या कलरची जी रेष आहे तर ती ट्यूब आहे ती. ओके, बघा इतकं डीपमध्ये कोणी सांगणार नाही तुम्हाला. तर बघा ही जी ट्यूब आहे तर ती आहे. हे वरून दाबल्यानंतर वरून दाबल्यानंतर ही ट्यूब जी आहे तुटणार आणि एका सेकंदात लगेच ही जी ट्यूब आहे तुटली की लगेच काय होणार, हे एकत्र म्हणजे हे होणार आणि इथून रिलीज होऊन तो काय होणार, कार्बन डायऑक्साईड बनणार आणि तो बाहेर येणार आणि तो काय करणार, जाळ विझवणार, याच्या थ्रू असं बाहेर येणार. बरोबर. तर आय होप हे समजलेलं असेल की बघा कसं की याच्या थ्रू हे होतं. बघा याच्यामध्ये हे आहे सल्फ्युरिक ॲसिड, हे आहे सोडियम बायकार्बोनेट. ज्यावेळेस आपण वरून हे करतो, नोक वरून हे करतो दाबतो, त्यावेळेस जे बघा हे जे आहे हे ज्यावेळेस आपण दाबताल त्यावेळेस काय होतं, आय होप हे दिसत असेल नीट. बघा हे ज्यावेळेस आपण दाबलं की याच्या खाली काय होणार, हे दाबल्यानंतर हे दाबलं की काय होतं, याच्या खाली ही जी ग्लास आहे तर ती नळी तुटणार, डब्बा तुटणार आणि डब्बा तुटल्यानंतर म्हणजे हे बॉक्स तुटल्यावर काय होतं की हा डब्बा तुटल्यानंतर हे याच्यात येतं म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड सोडियम बायकार्बोनेटमध्ये येतं. ओके, कळलं तुम्हाला की हे जे आहे सोडियम बायकार्बोनेट जे आहे ते सल्फ्युरिक ॲसिडमध्ये येतं आणि सल्फ्युरिक ॲसिड सोडियम बायकार्बोनेटमध्ये येतं आणि याच्यानंतर सोडियम जे आहे म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड ते सोडियम बायकार्बोनेटमध्ये येतं आणि याच्यातून ते एक रिॲक्शन होती, क्विक रिॲक्शन, आणि मग लगेच तो यांच्या रिॲक्शन हे दोघं रिॲक्ट केल्यानंतर प्रोड्यूस काय होतो, कार्बन डायऑक्साईड. ओके, तर यांची एक रिॲक्शन आहे, हेच आहे इथे की बघा हे जे आहे सोडियम बायकार्बोनेट आणि सल्फर जे आहे H2SO4 हे त्या याच्यामध्ये भरलेले असतात ग्लासमध्ये. ओके, त्या याच्यामध्ये ते जे फायर डिस्ट्रीब्युशनचं ते असतं ना खोकं त्यात भरलेलं असतं आणि ते जे आहे त्यानंतर ते कशा पद्धतीनं हे होतं, ब्रेक होतं, तर ते होतं कशा पद्धतीने हे होतं. ओके, त्यानंतर ते कंप्रेशन केल्यानंतर जे आहे तर ते कशा पद्धतीने होतं तेच या ठिकाणी दिलेलं आहे. बघा या ठिकाणी आहे सोडियम बायकार्बोनेट. ओके, या ठिकाणी हा सल्फ्युरिक ॲसिड आहे. ओके, सोडियम बायकार्बोनेट आणि सल्फ्युरिक ॲसिड याला ज्या वेळेस तो रिॲक्ट होईल, रिॲक्ट केल्यानंतर काय होईल, या ठिकाणी सोडियम सल्फेट एवढे हे काही म्हणजे इम्पॉर्टंट नाही आहे, हे जे होईल ते होईल आतमध्ये तयार, एवढं काही नाही आहे. त्यानंतर हे जे आहे H2O वॉटर होईल आणि हे जे CO2 आहे तो रिलीज होईल, जिथून वाट दिसेल तिथून विंग असं जाणार आणि इतकं फास्टमध्ये जाणार तुम्हाला माहिती आहे, ते जाळ लागणं
फायर होण्यासाठी, जाळ लागण्यासाठी काय ह्याची गरज लागते, ऑक्सिजनची गरज लागते, बरोबर. आणि कार्बन डायऑक्साईड काय करतो, जाऊन तिथं जे ऑक्सिजन जिथं जाळ लागलेला आहे तिथं आपण टाकलं, हे केलं फायर, तर हे म्हणजे कारण हे म्हणजे त्या ह्याच्यातून आपण असं स्प्रे मारला की तो काय होणार, म्हणजे ऑक्सिजनला आहे त्याला येऊन देणार नाही, की ऑक्सिजन ब्रेक करणार आणि मग ते काय होणार, जाळ विझणार. ओके. ज्यावेळेस ऑक्सिजन भेटतं त्यावेळेस तो जाळ जास्त वाढतो आणि ऑक्सिजन नाही मिळाला, कार्बन डायऑक्साईड भेटलं की तो जाळ जो आहे तो विझतो. ओके. तर ही जी आहे ती हेल्थसाठी खूप म्हणजे अवेअरनेससाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चॅप्टर त्यांनी म्हणजे हा टॉपिक त्यांनी त्याच्यासाठीच दिला, अवेअरनेससाठी दिलेला आहे खास सिलेबसवाल्यांनी. ओके. तर स्टेट बोर्डचं धन्यवाद की हा त्यांनी अवेअरनेससाठी, स्टुडंटच्या अवेअरनेससाठी खूप दिलेलं आहे. यूज कसं करायचं ते प्रॅक्टिकली आपण बघूयात. ओके. तर आपण मी सांगतो तुम्हाला की हे जे आहे हे दाबल्यानंतर अशा पद्धतीनं ते 1 मिनिट कुठून हे असतं ते 1 मिनिट बघूयात. तर या ठिकाणावरून किंवा काही काही ठिकाणांचं बघू शकता, हे जे आहे पहिल्यांदा काय करायचं, हे पुल करायचं. ओके. पुल केल्यानंतर ही जी नळी आहे त्या अशा पद्धतीने जिथं जाळ लागला आहे तिथं धरायचं. ओके. त्यानंतर ते असं हे केल्यानंतर ते स्विच जे आहे ते त्या ठिकाणी असं मूव्ह करायचं जिथं जाळ लागलेला आहे तिथे. ओके. पहिल्यांदा पुल करायचं, दाबायचं, त्यानंतर नळीचं जे टोपण आहे ते काढायचं आणि नंतर मग जिथे हे लागलेलं आहे तिथं हे करायचं. जर समजा एक पेट्रोल पंपावर वगैरे कुठे जर जाळ लागलेला असेल तर बघितलं असेल तुम्ही. ओके. की कुठे हे म्हणजे पेट्रोल पंपावर वगैरे जर जाळ लागलेला असेल तर तिथे किंवा जिथे पब्लिक प्लेसमध्ये जाळ लागलेला असेल तिथं बघितलेलं असेल तुम्ही की कशा पद्धतीनं ते हे केलेलं असतं ते. ओके. सो ओके. ती जी बघा ते जे सोडियम बायकार्बोनेट होतं तर ते पावडरच्या फॉर्ममध्ये होतं. ओके. आणि त्याच्यावर सल्फ्युरिक ॲसिड पडलं की ते एक म्हणजे पांढऱ्या कलरसारखं बघा निघतं. ओके. पांढऱ्या कलरसारखं असं व्हाईट व्हाईट होतं. बघू शकता या ठिकाणी मी दिलेलं आहे. हे जे आहे हे पावडरसारखं असतं आणि ह्याच्यात ॲसिड पडल्यानंतर हे असं लगेच फिंग करणं असं बाहेर जातं. ओके. ओके. अशा पद्धतीनं काही होतं. बघा हे जे म्हणजे जाळ आहे तर हे नॉर्मली हे करू शकतं. ओके. तर जे नॉन इलेक्ट्रिसिटी आहे तर तेही म्हणजे हे करू शकतं. आणि जर जे इलेक्ट्रिसिटी ने जर जाळ लागलेले असेल, समजा तारा चिटकायला जर असतील किंवा हे तुम्ही बघितलं असेल काही कंडिशनमध्ये तारा चिटकल्यानंतर देखील जाळ होतो, तर त्या कंडिशनमध्ये हे जे हे करू शकत नाही तर ते फायर ब्रिगेडचीच गरज लागते. ओके. जिथे म्हणजे CO2 हे जे आहे एक्सटिब्युशन आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, तर हे जे आहे इलेक्ट्रिसिटीसाठी यूज होत नाही आहे. ओके. जिथे म्हणजे मोठे हे होतं इलेक्ट्रिसिटीसाठी तिथे यूज होत नाही. आणि हे जे आहे प्रोड्यूस तिथं जे आहे आपल्याला प्रिव्हेंट कंडक्टर म्हणजे तिथे आपल्याला फायर ब्रिगेड वगैरे काय बोलावं लागेल, कारण एखाद्या वेळेस एका मोठी जाळ वगैरे झाला तर तिथे हे करावं लागतं. हे जे आहे म्हणजे ही यूज याचं वेन इलेक्ट्रिकल रिक्वायरमेंट ऑफ कॅच फायर, तर ते जे आहे इलेक्ट्रिसिटीसाठी मी म्हटलं होतं म्हणजे ते इलेक्ट्रिसिटीचे ही आहे केस तिथे ते यूज होत नाही आहे. ओके. तर तो बॅड कंडक्टर असतो इलेक्ट्रिसिटीसाठी, एवढं लक्षात ठेवा. तो जो कसा पाईप असतो ना त्या पाईपला म्हणतात हॉर्स पाईप. ओके. तर ते जे म्हणजे हे जो पाईप असतो ना या ठिकाणी बघू शकता कुठं गेला तो पाईप, या ठिकाणी असतो, त्याला हॉर्स पाईप म्हणतात जातं, जो खाली असतो ना अशा पद्धतीनं हा पाईप त्याला हॉर्स पाईप असं म्हटलं जातं. ओके. तर हे लक्षात ठेवा, डीपमध्ये सांगितलेलं आहे, आपण बघितलेलं आहे. तर हे जे आहे तर ते लिक्विड जे मॉडर्न हे असतात, मॉडर्न फायर म्हणजे जे मोठमोठे फायर्स असतात तर त्यामध्ये लिक्विड अँड सोडियम कार्बोनेट डायऑक्साईड असतं आणि ते जे आहे प्रेशर हे केल्यानंतर ते जे आहे कशा पद्धती हे होतं. तर हे काही एवढे हे नाही आहे, जे मोठे हे असतं ना त्यातलं ते. ओके. एवढे लक्षात ठेवा की ते जे इलेक्ट्रिसिटीसाठी जे आहे तर ते हे म्हणजे हे होत नाही आहे, जे कमी जाळ आहे, जे थोडे जाळ आहे तर त्याच्यात हा यूज होतो. ओके. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूयात मिथेन काय असतो ते. ओके. तर मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये लेक्चरमध्ये. तर मिथेन बघूयात. आता जर म्हटले तर आता होणार नाही आहे, व्हिडिओ लॉंग होईल, त्यामध्ये आपण एक मिथेनवरच लेक्चर करूयात. ओके.